सो हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग स्टार्ट करायचं लोकेशन थोडं वेगळं आहे कारण की थोडं कामामध्ये आहे, खूप काम आहे सध्या. बोललो की तुम्हाला पण एक अपडेट देऊ म्हणून, कारण की आम्ही उद्या निघालो आहे जळगावला. तर मग बोललो की आतापासूनच ब्लॉग चालू करतो, म्हणजे उद्या कंटिन्यू आरामात केला तरी पण चालेल. तर मग असा सीन आहे की आम्ही उद्या जातो जळगावला. मित्राचं लग्न आहे, माझ्या सुमित म्हणून आहे, खूप साऱ्या ब्लॉगमध्ये होता माझ्यासोबत. त्याचं लग्न आहे आणि माझा तो हॉटेल मॅनेजमेंटचा बॅचमेट पण आहे. तर मग तसं आणि ऐरोलीवाला पण आहे आणि माझ्या बाजूलाच राहतो. तर मग असं थोडं क्लोज कनेक्शन आहे, त्यामुळे मी चाललो आहे जळगावला त्याचं लग्न अटेंड करण्यासाठी. तर स्टे ट्यून, मजा येणार आहेत. आम्ही प्रणेश, आराध्य आणि माझ्यासोबत सोहम आणि त्याची वाईफ शरयू आहे. तर मग असं आहे आमचं आपलं. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि आम्ही ऑलमोस्ट रेडी झालेलो आहोत. आराध्य झोपली आहे, ती उठली की तिला तसंच गाडीमध्ये टाकायचं आणि घेऊन जायचं आहे. पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. शरयू आणि सोहम पण रेडी झालं. सो आता इकडनं आपण त्यांना पिकअप करू आणि नंतर मग पुढचा आपला प्रवास सुरू करू. आणि बस बाकी तर सगळं झालं. एक लास्ट चेक करतो काय काय राहिलं आहे की नाही. तर मी डायरेक्ट तुम्हाला त्या गाडीमध्ये भेटतो. तोपर्यंत बाय. सो आता सोहम पण आलेला आहे आपल्या इकडे. सोहमला पिक करायला आलेलो. ऑलरेडी ऑल सेट. तर मग आता शरयू कुठे आहे रे? शरीर गेटवर त्याच्या भावाला बॅग दिली. अच्छा, तर मग झालो आता आम्ही सगळे रेडी. आणि आता पुढचे 2 ते 3 दिवस तुम्हाला हे चेहरे दिसणार आहेत. तर मग बघूया आता काय काय मजा येते आपल्या प्रवासामध्ये. आणि आता तरी पहिलं डेस्टिनेशन आहे इकडनं जळगाव. जळगावला जाऊन आधी आपल्या मित्राची हळदी वगैरे, लग्न वगैरे सगळं आटपू आणि त्याच्यानंतर मग आपला पुढचा प्रवास चालू करू. तो पण तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये समजणार आम्ही कुठे जाणार आहोत ते. सो स्टे ट्यून्ड. ओके. प्रणाशा, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता पोचलेलो आहोत संबेर किंवा नाशिक इकडनं 80 किलोमीटर. आणि आम्ही ब्रेकसाठी थांबलो आणि बघू सगळ्यांना भूक लागलेली. आणि इकडे बघा आमचं काय चालू आहे. कारण की आराध्याला झालेली आहे थोडीशी सर्दी. हा ठीक आहे, तुझी मम्मीने सांगितलं की नको बोलू ब्लॉगमध्ये, पण ठीक आहे, थोडीशी झाली, जास्त न झाली आहे, पण ती औषध देऊन बरी होऊन जाईल. बाकी गाडी तर मस्त, पण ट्रॅफिक खूप आहे, खूप जास्त ट्रॅफिक आहे. आता बघू कधीपर्यंत पोचतो. इकडेच पोचता आम्हाला 1-1.5 तास तरी लागले आम्हाला. आणि 50 किलोमीटर पण नाही झालं असेल आमचं. सो आता नाश्ता करू आणि पुढचं बघू कसं होतं. चलो. सो आम्ही पोचलेलो आहोत आता कसारा घाटमध्ये. पण कसारा घाटचा एक घाणेरडा असं आहे की समोरून रॉंग साईडने खूप सारे गाड्या येतात आणि ते तुम्हाला टर्निंगमध्ये दिसत नाही. तर मग थोडा रिस्की घाट आहे, तर मग सांभाळून चालवावं लागतं. बाकी काही नाही, बाकी रस्ते खूप चांगले आहेत, वेदर छान आहे आणि सगळेजण आता आरामच करतात. ब्रेकफास्ट झाला, सोहम झोपला, मी गाडी चालवतो, आराध्या पण झोपली आहे आणि शरयू पण आरामच चालू आहे तिचा पण. सो बस आता बघूया पुढचा प्रवास कसा होतोय, तुम्हाला अपडेट देतो. आणि आम्हाला तरी गुगल मॅपने सांगितलं की 4-4:30 पर्यंत पोचाल. आम्ही 1-1.5 तास अजून एक्स्ट्राच सांगितलं, म्हणजे पकडून चालतोय कारण की आराध्य आहे सोबत. तर आरामातच जाऊ. सो बघू आता पुढचा प्रवास कसा होता, तुम्हाला अपडेट देतो पुढे. पहिलं 25 किलोमीटर आधी थांबलो आहे आणि कोणतं हॉटेल आहे, रघुवीर हॉटेल म्हणून आहे. तर मग थोडा डिसेंट वाटलं आणि खूप सारे ट्रक्स पण इकडे थांबलेले. आणि मी असं इंस्टाग्रामच्या रीलवरती बघितलेलं की जिकडे ट्रक्सवाले थांबतात तिकडे फूड चांगलं मिळतं, म्हणजे ड्रायव्हर लोक थांबतात तिकडे फूड चांगलं मिळतं. तर बघूया कसं वाटतं इकडे. काय बोलतो सोम, कसं चालू आहे आपला प्रवास, कसं चालू आहे आपला प्रवास? आम्ही हळूहळू, आमच्यासोबत बाळ आहे त्यामुळे आम्ही जेवढं कम्फर्टमध्ये येऊ तसं करतोय. बट चालू आहे, मजा येते, नवीन बघतोय. पण ॲक्च्युअल मजा आम्हाला तिकडे पोचून येणार आहे. तर मग त्यासाठी तुम्ही एक्सायटेड राहा आणि आम्ही पण राहतो.
आणि ही बघा आराध्या बघा. आराध्या आणि प्रणयशाकडून सामान काढतं इकडनं. तिचं सामान वगैरे काढून जातो आणि पहिलं बघतो काय व्हेज खायचं की नॉनव्हेज खायचा. तो एक पहिला सीन आहे ते डिसाईड करतो आणि तुम्हाला दाखवतो आम्ही काय खाणार आहोत ते. तर मग आमचं जेवण चालू झालेलं आहे. आराध्या आपली नेहमीप्रमाणे किमटी खाते. मम्मा भरवते. शरयूने तिचा उपवास सोडलेला आहे. आणि आम्ही मागवलं आहे आता काय मागवलं आपण शेवभाजी व्हेज कोल्हापुरी रोटी आणि मग जर भात लागला तर दाल खिचडी मागू. आणि हा पापड आहे नाचणीचा. तर मग आता नाश्ता बोलतो जेवण करू चांगलं मस्त पोट भरून. आणि आता डायरेक्ट वन स्टेजमध्ये पोपल्याच्या गावी. पोपल्या म्हणजे आमचं सुमित तिचं लग्न आहे. तर मग तिकडे पोचू. अथर्व आणि ऑलरेडी आमची वाट बघतात कधी पोचतोय ते. तर मग बघू आज हळदी आहे तर मग मजा येणार आहे तुम्हाला. तर मग शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर मग आम्ही जेवण चालू केलेलं आहे आणि इकडे आलेली आहे ती आपली कोणती भाजी होती व्हेज कोल्हापुरी शेवभाजी आणि रोटी. आणि इकडे आपण पापड मागवलेला. एक पापड मागवलेला आणि तो संपला. आता दुसरा पापड आहे आणि दाल मखनी आणि आपला जिरा राईस. तर मग असं काहीतरी आपलं जेवण आहे. आणि फक्त आता जेवायचं प्रणशा राहिली आहे. हां सॉरी दाल तडका आणि जिरा राईस. तर मग सॉरी मी चुकलो माफ करा मला. आणि आणि दाल मखनी पण बोलतात त्याला. तर मग शेवभाजी आपण ट्राय करू. पाठीमागे बॅकग्राऊंड रेकॉर्डिंग चालू आहे. आणि बोल आता. मी एडिट नाही करणार आहे. हा तर मग आता भाजी तर दोन्ही मस्त आहेत. थोडीशी स्पायसी आहे पण थोडी स्पायसी लागते भाजी. तर मग रिकमेंडेड हॉटेल आहे इकडे. तुम्ही येऊन कधीही जाऊ शकता. लोकेशन तुम्हाला थोड्या वेळात सांगतो कुठे आहे ते प्रॉपर. म्हणजे तुम्हाला इझी पडेल इकडे येऊन जेवायला. तर सोहम कसं आहे जेवण काय रिव्ह्यूज वगैरे देणार का की तोंडामध्ये घास आहे. खूप छान आहे जेवण एकदम अप्रतिम. मला सोडा कोणी मागवला आहे. हा मीच मागवला. त्याचं सकाळपासून पोट खराब आहे म्हणून. ठीक आहे त्याला आता मी जेवण एन्जॉय करतो. तुम्हाला नंतर भेटतो बाय. तर झालं आमचं जेवण. खूप छान जेवण होतं काका. आपल्या यूट्यूबवरती आहे चॅनल. आणि आपला ॲड्रेस सांगा ना कुठे आहे. अच्छा अच्छा. आणि पुढे आपला धुळे किती किलोमीटर आहे इकडनं. 60 किलोमीटर. तर मग धुळे इकडनं 60 किलोमीटर आहे. त्याच्या अगोदर काकांचं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव रघुवीर असं आहे. तर मग तुम्ही इकडे येऊन व्हेज जेवण खूप छान आणि प्युअर व्हेज जेवण आहे. तर टेन्शन ना खूप छान जेवण आहे आणि खूप रिजनेबल रेट लावले आहेत आणि सर्विस पण खूप फास्ट आहे. तर मग नक्की या आणि व्हिजिट करा दादाच्या हॉटेलवरती. बाकी मस्त नेक्स्ट टाईम परत येतो दादा. चला धन्यवाद. चल चल काकांच्या मागची क्लिप टाक मागे दाखव. ए बाई खूप मोठा झाला तरी. तर आम्ही जळगावमध्ये एंट्री केली. म्हणजे जळगाव नाही काय आहे ना अमळनेरच्या बॉर्डरवरती जाऊ. तिकडनं एक 20 किलोमीटर असेल अमळनेर. पण इकडची घरं वगैरे सगळे लोक वगैरे डायरेक्ट चेंज झालेत आता. म्हणजे कसं आपल्याला मुंबईची सवय आणि गावाची सवय मालवणची. तर मग त्या कल्चरल डिफरन्स एकदम जाणून येतं. सगळे लोक इकडे आहेत ना हिंदीमध्येच मोस्टली बोलतात. माहित नाही तर मग आम्ही आता इकडे युज टू अजून झालो नाही त्यामुळे थोडं वेगळं वाटतं. पण आता 1-2 दिवसामध्ये युज टू होऊन जाऊ. त्यांची लँग्वेज शिकायचा ट्राय करू आम्ही. तू बोलणार ना ग आराध्या. हो
ती पण हो बोलले. तर मग आता डायरेक्ट आपण नवरदेवाच्या घरी जाऊ आणि तिकडे डायरेक्ट नवरदेवालाच तुम्हाला दाखवतो. सो आपण आता पोचलेलो आहोत अमलनेरच्या गेटवरती आणि इकडनं बॉर्डर चालू होते अमलनेरची. तर मग इकडे कमान वगैरे मस्त बांधलेली आहे आणि हे आम्ही एंटर केलं अमलनेर आणि आता वाजलेले आहेत 5:47. तर मग एक 10 तास झाले आम्हाला ड्राईव्ह करून चालू करून आणि पोचलेलो आहोत आम्ही फायनली. आता इकडनं तर शोधू कुठे जायचं ॲक्च्युलीमध्ये, कुठे घरी जायचं त्याच्या की हॉलवरती जायचं, कारण की हॉलच्या बाजूलाच त्याने आम्हाला रूम्स ठेवल्यात. आणि आता हळद आहे. हळद किती वाजता? हळद बायको कशी अरे पूर्ण तर बोल ना, कम्प्लीट तर कर. हळद कधी आहे? हळद आता सुरू होणार आहे. तुम्ही पण होप करतोय की आम्ही टायमावर पोहोचू, तर आमच्या नवरदेव मित्राला जरा बरं वाटेल. आम्ही ट्राय करतोय. कौस्तुभ नॉनस्टॉप गाडी चालवतोय. थँक्यू कौस्तुभ. आता आम्हाला बोलला तर हळदीमध्ये नाचण्यासाठी डॉल्बी वगैरे आणलंय त्याने. आता बघू काय काय आणलंय त्याने. दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. तोपर्यंत बने रहिए इस व्हिडिओ में. तर मग मित्रांनो आम्ही फायनली पोचलेलो आहोत अमलनेरमध्ये. इकडे आता पाठीमागे हळदीचा कार्यक्रम चालू होईल आणि इकडे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि या साईडला एक चांगलं नियोजन केलं आहे सुमितने. तर आता बघूया आमचं नियोजन कसं करता येतं. बाकी एकदम मस्त. टाकी भरली रे. घेऊ का पाठी गाडी? एक साईडने धुणार पण दोन्ही साईडने ना धुवू शकतो. तर मग फायनली आम्ही पोचलेलो आहोत अमलनेरला. तर मग आता बघू कसं पुढे होतं. आता फ्रेश होतो, रूममध्ये जातो. रूम पण बाजूला जातात. फ्रेश होतो, तयारी करतो आणि नंतर तुम्हाला अपडेट येतो कसं आहे. थोडा वेळ थांबा. खूप चांगलं नियोजन केलं आहे, तुम्हाला दाखवायचं आहे. बाकी हे तर बघा, क्लायमेट तर बघा यार, मस्त थंडी हवा आहे. मस्त. आता 2 दिवस थंड वातावरणामध्ये राहायचं, तर मग मजा येणार आहे. ए थांब भाई. तर आपण रेडी झालेलो आहोत. मी पण रेडी झालो एकदम फुल नीट. सोहम पण रेडी झाला. तर आम्ही आता मित्र आलेत आमचे, तर त्यांना भेटायला जातो आणि अथर्व आणि ऑलरेडी आता आलेत, त्यांना भेटूया. आणि शरयू आणि प्रणयच्या आराध्या चेंज करतात, त्यांना थोडा टाईम लागेल. तोपर्यंत आपण हळदीचा कार्यक्रम एन्जॉय करू. तर मग आपल्याकडे आता आलेले आहेत अथर्व. खास बोलतोय, खास फरमाईश लेगेत. आमच्या नवीन वहिनीने सांगितलं की अथर्वला घ्या ब्लॉग मध्ये. तर मग हितेश आहे इकडे, सोहम आहे आणि नवीन गाडी बोलते, गाडी आहे आमची इकडे नवीन सफारी. तर उजेड इकडे येतो. तर मग आता असं आहे की आता याची हळदी चालू होईल 5-10 मिनिटांमध्ये आणि मुलांचा असंच काहीतरी कार्यक्रम चालू आहे. तर मग हळूहळू आमचे कार्यक्रम चालू होतील, ते तुम्हाला बघायला भेटेल हळदीमध्ये. सो लेट्स सी कसं होतं आता पुढचा कार्यक्रम. मेन आमचा डान्स मिस नका करू. तर तुम्हाला आमचा डान्स बघायचा असेल तर वरातीतला डान्स बघितला असेल तर येणार आहे. जे आमचे ट्रू फॉलोअर्स आहेत ते आमचा सोहमचा लग्नाचा ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला अंदाज असेल की आम्ही कसे नाचतो. तर मग एंड पर्यंत नक्की बघा, तुम्हाला आमचा डान्स बघायला भेटणार. काय बोलतो राव? डान्स बघणार आहे. आमचा स्पेशल गॉगल पण आहे. गॉगल दाखव रे नवीन. हार्ड आहे ब्रो, हार्ड आहे ब्रो. कौस्तुभ पाडावे. तर मग आमचा फोटो सेशन झालेला आहे इकडे आणि आमचे सबस्क्रायबर्स, हे माझे सबस्क्रायबर आहे ना. हे तू पागल है क्या? फोटो किसका वीडियो पता मत पागल. अभी आ गया तू वीडियो में ये मत ले. अभी ब्लॉग मध्ये आ गया तू. इसका रिव्हील हो जाएगा रे अभी तो घर पे भी. सगळेजण बघतात याचा ब्लॉग माझ्याकडे. पण आता मी काय करू शकत नाही. जे उघड झालं ते उघड झालं. पण आता ऑलमोस्ट 10,000 लागतील मला.
तर मग फोटोज वगैरे काढून झाले आमचे आणि आता जेवायला जाऊ. जेवायला जायचं का? खाली पडलं जेवायला जाऊन येऊ आधी आपण. जाऊ दे, इम्युन स्ट्रॉंग होईल. मी जेवायला चाललोय, तुम्ही येतो का? आता आराध्याला थोडं थंडी वाजत होती त्यामुळे पूर्ण एकदम पेटी पॅक आहे त्याची. एकदम थंडीचं काही इफेक्ट नाही पडणार तिला म्हणून. पण तिला जास्त वेळ बाहेर नाही ठेवणार. तिला आता रूममध्ये घेऊन जाऊ थोड्या वेळाने जेवण पटकन. आणि हा घेतो ना मी तिला. ब्लॉग संपवून तर मग मी तिला माझ्याकडे घेतो आलो. चल मी ब्लॉग संपवतो आधी. इकडे आमचा मित्र सुमित. देव आलेला आहे. थोड्या वेळाने याची बाईट घेतो. असं वाटतं. तर आम्ही आता जेवायला बसलेलो आहोत. तर मग जेवण सर्विंग चालू होतं थोड्या वेळातच. मॅक्सिमम चालूच झालं आहे. तर मग सगळेजण बसलेच नाही. अथर्व माझ्या बाजूला बसला आहे आणि आज खूप वेळा फुटेज यायला ब्लॉगमध्ये येतो. मी त्याला फुटेज येतो त्याच्यात थोडं चांगलं पडावं. आता बघू शिवम फुटेज तो त्याचा पोट भरला बोलतो. तर मग आता आपण जेवू आधी आणि नंतर मग बाकीचा डान्स वान्सचा ब्लॉग चालू करतो.
तर मग मी आता याची परीक्षा घेतोय की याने माझा चॅनल सबस्क्राईब केलंय की नाही केलंय. हा मित्र आहे माझा, जर याने केलं नसेल तर याचा आता गेम वाजवणार मी बघून याने केलंय की नाही. नाव चेंज केलंस काय? हा भाई कुकूज ब्लॉग चेंज केलं आता कौस्तुभ पाडावे ब्लॉगचं. तर मग सर्वांनी सबस्क्राईब करा मला, जे लोक बघतात त्याने प्लीज. आणि मी सबस्क्राईब केलेलं आहे आधीच. अरे हा वाचलेला आहे आणि सबस्क्राईब ॲक्च्युली मध्ये केलं. हे तू माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही भाई केलं? तुझ्यासाठी मी कुठे कुठे नाही केले सबस्क्राईब भाई. हा ह्याच्यामुळे खूप 10 लोक याने जोडले. तुम्ही पण माझे 10 लोक जोडा. ओरिजिनल दोस्ती नाही बताऊ ऑफ द कॅमेरा. अजून म्हणजे 10 लोक जोडा तुम्ही, तर पुण्य लागेल तुम्हाला जोडा. तर मग बाकी नवरा नवरी बसल्या जेवायला समोर. तर मग त्यांच्यासोबत आम्ही पण जेवायला बसलो. तर जेवतो आरामात, एक जेवण आलं आमचं, जेवतो आणि आरामात ब्लॉग चालू. जेवून दे, नाही जाऊन दे. सावी सुमित हे सुमित हे सुमित सुमित नको नको. हे असं कर. तर मग नवरदेव आले आहेत आम्हाला भेटण्यासाठी. तर मग कसं वाटतंय, तयारी झाली आहे का सगळी? थँक्यू येण्याबद्दल. हे मस्त आहे रे जरा. येस. कसं वाटतंय? कसं वाटतंय? सकाळी करायचं का? पण आपले दुला थोडे बिझी आहेत म्हणून आपल्याशी बोलू शकत नाहीत, कारण की आता थोडं आपण जेवलो आहे, टाइमपास करू आणि निघू. तर मग आता नाचायचा सीन आहे, तर नाचू थोडं एकदम मस्त. तू नाचणार आहे की नाही? नाचण्यासाठी जातो आता. नाचताना बघा आम्हाला, तर मग तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मजा येईल.